मागील काही दिवसापासून सर्व न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पुण्याच्या राजकारणातील सक्रिय नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेची आत्महत्येची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण तिच्या जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्या त्यानंतर ही आत्महत्या की हत्या याबाबत आता संशय वर्तवला जात आहे. वैष्णवी हगवणेचे वडील आनंद कसपटे यांनी संपूर्ण हगवणे परिवारावर तक्रार दाखल केली आहे आणि सगळ्यांच्या अटकेची मागणी केली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या का केली? ही हत्या की आत्महत्या याबाबत संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. ज्या हुंड्याच्या प्रथेची गांभीर्यता समजावून घेऊन आपण ती प्रथा, ती पद्धत काही काळापासूनच समाजापासून दूर केली, पण काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हुंडा घेतला जातो आणि त्यानुसारच लग्न केलं जातं. आणि हेच घडलंय आजच्या व्हिडिओमध्ये. या हुंड्यामुळे एक बळी गेलाय आणि एक परिवाराची आज मुलगी सुद्धा गेली. पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकारणातील सक्रिय नेते ते म्हणजे राजेंद्र हगवणे. राजेंद्र हगवणे यांच्या परिवारात पती लता हगवणे, 2 मुलं शशांक आणि सुशील आणि मुलगी करिश्मा हगवणे. मोठा मुलगा सुशील याचं लग्न मयुरी हगवणेशी मागील काही वर्षातच झालं होतं आणि मागच्या 1 वर्षापूर्वी त्यांचा दुसरा मुलगा शशांक हगवणे याचं आनंद कसपटे यांची मुलगी वैष्णवी कसपटे सोबत एक दिमागदार लग्न सोहळा पार पडला होता. आनंद कसपटे यांची मुलगी वैष्णवी आणि शशांक हगवणेचं लव्ह मॅरेज होतं. या लग्न सोहळ्यामध्ये आनंद कसपटे यांनी लग्नामध्ये हगवणे परिवाराला 51 तोळे सोनं, 1 फॉर्च्युनर कार, काही किलोंची चांदीची भांडी आणि सूस गावामध्ये एक दिमागदार लग्न सोहळा लावून दिला होता. पण तरी सुद्धा लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केला जात होता. तिला सर्व हगवणे परिवाराकडून मारहाण करण्यात येत होती, शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. एवढंच नाही तर वैष्णवीच्या गरोदरपणात देखील सासू लता आणि ननंद करिश्माकडून तिला मारहाण करण्यात आली होती. लग्नामध्ये एवढा हुंडा देऊन सुद्धा हगवणे परिवाराकडून वैष्णवीचा अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. आणि याच छळाला कंटाळून वैष्णवी 16 मेला आपल्या राहत्या घरामध्ये बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेते आणि शशांक बाहेरून तिला आवाज देत असतो, पण तरी सुद्धा आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही. मग पती शशांक बेडरूमचा दरवाजा तोडतो तेव्हा त्याच्या समोर वैष्णवीचा गळफास घेतलेला मृतदेह असतो. 16 मेला आपल्या राहत्या घरात वैष्णवी गळफास लावून आत्महत्या करून घेते. त्यानंतर वैष्णवीला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येतं. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीची हत्या झाल्याचा संशय वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांच्याकडून वर्तवला जातो. ससून रुग्णालयामध्ये वैष्णवीचा मृतदेह जेव्हा आणला जातो तेव्हा तिच्या शरीरावर मारहाणीचे रक्त गोठलेले डाग असतात आणि याचा संशय वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांना येतो आणि ते ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात आणि हगवणे परिवाराला अटक करण्याची मागणी करतात. याआधीही या अमानुष छळाला कंटाळून 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवी आत्महत्येचा प्रयत्न करते. ती आपल्या जेवणातून विष मिसळून घेते आणि ते जेवण खाते, पण त्यातून ती बचावते. तरी सुद्धा हगवणे परिवार तिला शारीरिक आणि मानसिक छळ करत असतो. वैष्णवीचा नवरा शशांक हा आनंद कसपटे यांच्याकडे एक जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करत होता आणि त्यामुळेच वैष्णवीला नेहमी टोमणे आणि तिला मारहाण करण्यात येत होती. आणि हे सर्व आनंद कसपटे यांनी सर्व न्यूज चॅनलला सांगितले आहे. आनंद कसपटे यांच्या तक्रारीवरून आता पोलिसांनी पती शशांक हगवणे, ननंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणेला अटक केली आहे. आणि मागील काही दिवसापासूनच राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा सुशील हगवणे फरार होते. पण आजच सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी जे काही तक्रारी दिल्या, जे काही सांगितलंय त्याचं संपूर्ण समर्थन मयुरी जगताप हिने केलं आहे. मयुरी जगताप म्हणजेच राजेंद्र हगवणे यांचा मोठा मुलगा सुशील हगवणेची पत्नी आणि तिने सुद्धा हुंड्यापोटीच आधीच घर सोडलं होतं. पण वैष्णवीला ते जमलं नाही आणि तिचा शेवट तिच्या आत्महत्येतच झाला. मयुरी हगवणे हिने तर राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार सुद्धा दाखल केली होती. तिला सुद्धा या हुंड्यापोटी संपूर्ण घराकडून मारहाण केली जात होती आणि तिचे फोटोही तिने सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलला दाखवले आहे. मयुरी जगताप हिने तर 6 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण हगवणे परिवाराविरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यामध्ये तिने ननंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे विरोधात तक्रार दाखल केली होती. पण यात काहीच सफल झालं नाही
आणि हेच वैष्णवीला जमलं नाही, त्यामुळे आज वैष्णवीचा या हुंड्यापोटी बळी गेला आहे. याबद्दल संपूर्ण तपास आता पोलीस करत आहे आणि यामध्ये काही नवनवीन गोष्टी आता बाहेर येत आहेत.